PS व्लॉग्स. तर कसे आहात सर्वजण? होपचं सगळे मजेत असाल. तर आज साडीचा ड्रेस शिवते मी, तर म्हटलं तुमच्यासोबतही ते शेअर करावं. तर मी काही टेलर वगैरे नाही आहे की मला परफेक्ट येईलच, पण ट्राय करते. दीदीनं खूप दिवस झालं नाद लावलेला आहे. मी ब्लाऊज शिवलं होतं, तुमच्यासोबत व्हिडिओ तो शेअर केलेला आहे मी. तर मी तो फर्स्ट टाईम ब्लाऊज शिवलं होतं, सो ते जमलं होतं. तर तिला असं वाटतं की बाबा आपण ट्राय केलं तर ड्रेस पण जमल, सो तिनं खूप नाद लावलेला आहे. तर म्हणलं ठीक आहे बाबा, बनवूयात आपण. तर चला मग पाहूयात आता आम्ही ड्रेस कसा शिवतोय आणि काय माहिती जमतंय की नाही. जमल, ठीक आहे, बघू आपण. ही साडी घेतली आहे, ही मम्मीची साडी आहे, तिच्या लग्नामधली, पहिले जुन्या काळातली. तर असं वाटायला एवढी छान साडी आहे, फाडावं की नाही काय माहिती. पण ठीक आहे, चला बघू. ती सध्या तरी नाही घालत आहे, पण बघा हिची काटे किती सुंदर आहेत बघा. तर समोरचा गळा कट करून घेतलाय आणि दिदूला सांगत होते की कुठं जोडायचं आहे. त्यानंतर त्याचा अस्तर पण कट करून दिलं तर दिदूला. आणि समोरचा गळा कट करून झाला तर आता पाठीमागचा गळा कट करून घेते आणि त्यानंतर बाकी बघू आता शिवते वगैरे, स्टिच वगैरे कधी करते. पेलं उठलंय, त्याला घेते मी आधी. शंभू उठा बाबू, चला. तर मध्येच कट करता करता पिलू उठलं होतं, सो आता आले मी इथं पिलूकडं. आणि पिलू खेळायला आता. आणि कट करायचा तर झालाय पूर्ण ड्रेस, फक्त आता स्टिच करायचा राहिलाय. सो बघू आता जसं होईल तसं शिवल मी. आता वाजलेत किती, 4. तर मी फक्त कट करून देते म्हटलं होतं दीदीला, आता शिवल दीदी काय माहिती. तर थोडंसं मी पण शिव लागल, कारण तिला काही नाही जमणार, कारण तिला अजून काही येतच नाही स्टिच करायला. तर मला तरी थोडंफार ब्लाऊज वगैरे येतात, तर मग थोडंसं आयडिया येऊन जाते की कुठं कसं अटॅच करायचं किंवा काय करायचं. मी शिवल आता जसं जमल तसं. बघू आता पिलू खेळतंय, बघू आता काय होतंय. हाय, काय खेळतो काय खेळतो काय खेळतो काय खेळतो शंभू? बबडा माझं शोन आहे, कोण आहे बाबा? तर अजून इथं झाडं वगैरे आणले होते आणि ते लावायचे होते. तर वेळ तर नव्हता, पण ते सुकून जातील त्यामुळे मी म्हटलं जाऊ दे, ड्रेस शिवायचं ठेवते, पण आधी झाडं लावून घेते, म्हणजे ते सुकले तर नंतर येणार नाहीत. तर नंतर ते झाडं वगैरे लावून घेतली. तर याच्या आधी पण एक झाड लावलेलं मी गुलाबाचं, त्याला 8 दिवस झाले तर, पण ते काही आलेलंच नव्हतं. सो ते बघायला गेलेले, म्हटलं तुम्हालाही दाखवावं, कारण तुम्ही नंतर विचारताल की ते झाड आलं की नाही. तर हे काही आलेलं नाही अजून, काय माहिती येतं की नाही. बघू, पकलेलं आहे कच्चं आहे. बघू आपण पुढं. कच्चंच आहे, छान लागते का बघून खाऊन. तर हा व्लॉग मी इथेच एंड करते, कारण मी नंतरचं काही शूटच केलं नाही. आणि ड्रेसचं म्हणाल तर मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवेल की तो तयार झालाय की नाही. तर हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय.